बातमी क्रिकेट विश्वातील अजिंक्य रहाणेने खेळली तुफानी पारी, ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी। सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेची चौथी उपांत्यपूर्व फेरी मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळली गेली। या सामन्यात श्रेयस अय्यरच्या मुंबईने अप्रतिम कामगिरी करत 6 गडी राखून विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने 6 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या। प्रत्युत्तरात मुंबईने 4 चेंडू शिल्लक असताना 4 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं। मुंबईकडून या विजयाचा हिरो ठरला अजिंक्य रहाणे। त्यानं 45 चेंडूत 85 धावा ठोकल्या। मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं मुंबईला चांगली सुरुवात करून दिली। शॉने शानदार फलंदाजी करत 26 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 49 धावा ठोकल्या। त्याचवेळी अनुभवी अजिंक्य रहाणेनं आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत 45 चेंडूत 85 धावा केल्या। त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 3 षटकार आले, जेव्हापासून अजिंक्य रहाणे केकेआरचा कर्णधार होऊ शकतो अशा चर्चा होत आहे। तसाच काहीसा अजिंक्यने कोलकाता स्टाईलने फटकेबाजीचा अवतार धारण केला आहे। ही आताची मोठी बातमी।